मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गुढीपाडव्याची न्यूज काय होणार आहे व किती मिळणार आपल्याला एप्रिलचा हप्ता, आणि ते सर्व तुम्ही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जो आपला मार्च एप्रिलचा जो हप्ता आपल्याला मिळालेला आहे तो आता आपल्याला 2100 रुपये हप्ता आपल्याला मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला आहे आणि शरद पवार यांनी जाहीर केलेला आहे। तर मी ती तुम्हाला पुढील क्लिप्स दाखवतो। आणि गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्व बहिणींना साडी देणार असा वादा आपल्याला शरद पवार यांनी केलेला आहे। तर हे सर तुम्ही बघू शकता आणि लवकरच बघा आपला व्हिडिओ चॅनल, आणि असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता मित्रांनो, राज्याच्या आणि समाहिताच्या योजना हे महायुती सरकार कुठल्याही परिस्थितीत बंद करणार नाहीत अजित पवार असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि सरकार कुठल्याही परिस्थितीत बंद करणार नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 रोजी आपल्याला ह्या अजित पवार यांनी असं आपल्याला तत्काळ बातमी दिलेली आहे। राज्याच्या हितासाठीच्या योजना कदापि बंद होणार नाहीत। माझी लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांना लाभ देण्यात येणार आहे आणि हा लाभ कसला होईल हे तुम्हाला पुढील पैकी मी सांगतो। तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर हा लाभ होणार आहे आपला 3000 रुपयाचा लाभ आपल्याला होणार आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्या पुढे सुद्धा आपल्याला याचा लाभ भरपूर असा लाभ होणार आहे। आणि योजनेत सुधारणा करण्यासाठी अजित पवार यांनी नक्कीच बातमी आपल्याला दिलेली असावी। तर जर तुम्ही बघायचं असेल तर विविध समाज घटकांच्या हितासाठी योजना बंद करणार नाहीत, पण गरजू महिलांसाठी हे योजना चालू असंच राहू यांनी अजित पवार यांनी दिलेला शब्द आहे। आणि संपलेल्या दुर्गती असलेल्या योजना सरकार बंद करेल, त्यासाठी निधी दिलेला नाही असे पवार यांनी स्पष्ट केले। घोषणेनुसार पैसे दिले जातील, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी ग्वाही पवार यांनी दिली। तर अजित पवार यांनी असा निर्देश दिलेला आहे की आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत। आणि मुंबई राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे, त्या दृष्टीने या योजनेतील दुरुस्ती लागावी व योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाहीत असं आपल्याला आश्वासन अजित पवार साहेब यांनी दिलेलं आहे। तर विधानसभेमध्ये आपण जाहीर केल्याबद्दल आता जे लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म नवीन आता भरण्यात येतील ते फॉर्म आपल्याला सबमिट करून नंतरच आपल्याला 10वा हप्ता किंवा 11वा हप्ता आपल्या अकाउंट वरती पडून जाईल। आणि 5वा जो हप्ता पडलेला होता त्याच्यामध्ये सर्वांना 1500 रुपये मिळाले, पण आता हप्ता वाढणार आहे मित्रांनो। हा हप्ता आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता होणार आहे आणि हा हप्ता आपल्याला मार्च एप्रिलचा सुरुवातीला किंवा एंडिंगला आपल्याला पडून जातील। तर हा आपल्याला बघू शकता राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाहीत, पण गरज संपलेल्या दूरती असलेल्या योजना सरकार बंद करेल, यासाठी निधी दिला नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केले। लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे। दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले। निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणांसाठी वर्षाचा कालावधी आहे आणि ही योजना आम्ही बंद करणार नाही। मात्र ही योजना गरीब घटकांतील महिलांकरता आहे, ती केवळ आर्थिक सहाय्य न ठेवता यातून महिलांचे सबलीकरण केले जाईल। या योजनेसाठी दिलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी हा विकसित होईल असं आपल्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे। तर मित्रांनो, गुड न्यूज ही आहे की आपल्याला ही जी लाडकी बहीण योजना आहे ती असंच कंटिन्यू चालू राहणार आहे। जोपर्यंत आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे बजेट येत नाही तोपर्यंत ही योजना अशीच राबवली जाणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले वर्तमानचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला ही योजना कधीही बंद केली जाणार नाही आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पाहत आहोत असेही पवार यांनी सांगितलं आहे। तर आपण बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला किती घटक नवीन पाहायला मिळणार आहेत। आणि लाडक्या बहीण योजनेसाठी आपल्याला लाडक्या बहीण योजनेसाठी कामाची बातमी
योजनेचे खाते आपल्याला उघडणाऱ्या महिलांना 5,000 पर्यंतचे कर्ज, 25,000 पर्यंतचे कर्ज आपल्याला याच्यावरती मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक ते म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्या मदतीतून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आव्हान यांनी दिलेलं आहे. सुमारे 25,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून पहिला सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येईल, अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल. हे असंच आपल्याला मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना आपल्याला या बाबतीतच आपल्याला दिलेलं आहे. तर राज्याची आणि महाराष्ट्र सरकारची आपल्याला निधी देण्यात येणार आहे आणि हे लवकरच आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार आहे. तर आपण बघू शकता की महाराष्ट्र सरकारद्वारे आपल्याला 3600 रुपये 36,000 पर्यंत आपल्याला 36,000 पर्यंत आपल्याला कर्ज माफ होणार आहे आणि कर्ज सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही वरील प्रमाणे ऐकल्याबद्दल सारखंच जसं की लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी बंद होणारी आहे आणि जे अजित पवार साहेबांनी आहेत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला कोणताही भत्ता किंवा याचं कर्ज बिर्ज लागणार नाही. हे असं आपल्याला ट्विटर केलेलं आहे अजित पवार सरांनी आणि एकनाथ शिंदे सरांनी. आज एकनाथ शिंदे सर जे आहेत ते आपले मुख्यमंत्री आहेत, यावरूनच आपल्याला कळतं की एकनाथ शिंदे यांनी आपली ही जी आहे ती आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या विधानसभेसाठी यूज केलेली ही जी संघटना आहे त्याच्यासाठी आहे. आणि 1,500 रुपये आपल्याला पहिलं एका महिन्यासाठी पडणार होते, पण आताच पडणार आहेत आपल्याला 2,100 रुपये. मार्च एप्रिलच्या एंडिंग आणि सुरुवातीलाच आपल्याला पैसे पडायला सुरुवात होतील. लाडक्या बहीण योजनेसाठी आपल्याला 1,500 रुपयाची मानगी आपल्याला दिलेली आहे आणि ही योजना लवकरच आपल्या तालुक्यात निलंग्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर भरा. आणि तुम्हाला जर फॉर्म कसा भरला असेल ती माहित नसेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की पहा. 25,000 पर्यंतची आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे की जी कर्जमाफी होणार आहे ती पुरुषांच्या नावावर नाही तर स्त्रियांच्या नावावर तब्बल 25,000 पर्यंत आपल्याला कर्जमाफी होणार आहे. आणि जे आपले घटक आहेत म्हणजेच आपल्या जी जीवनामधील जी आपली लाडकी बहीण योजना दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्याला लवकरच आपल्या विधानसभेत आपल्या तालुक्यात आपल्या लातूरमध्ये उघडणाऱ्या बघायला मिळणार आहे. आणि जी लाडकी बहीण योजनाचे जे खातेधारक आहेत त्यांनी जर आपला अकाउंट SBI किंवा इतर कोणत्याही गव्हर्नमेंट SBI शाखेमध्ये जर उघडलं तर त्यांना 25,000 10 ते 25,000 पर्यंत आपल्याला लोन किंवा इंटरेस्ट सोबत आपल्याला कोणताही धंदा व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर आपल्या असंच चॅनलसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर अजित सर पवारनी काय म्हणले ती पाहू. ते बरोबर बचत करतात कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल.